कसं काय मंडळी? ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 14 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की जानकी ही मधुभाऊंना ठेवलेल्या आउट हाऊसमध्ये येते आणि मधुभाऊंना शोधू लागते. परंतु मधुभाऊ हे आउट हाऊसमध्ये कुठेच नसतात. त्यामुळे जानकी चांगलीच घाबरते. मधुभाऊ कुठे गेले? आता इथून तर पळून गेले नाही ना? त्यांना कुणी किडनॅप तर केलं नाही ना? त्यांच्या जीवाला काही धोका आहे की काय, अशी भीती तिला वाटते आणि ती मधुभाऊंना शोधायला आउट हाऊस बाहेर पडते. तर इकडे मधुभाऊ मात्र बाहेर मस्त फेरफटका मारत असतात. आउट हाऊसमध्ये कंटाळा आलाय म्हणून त्यांची बाहेर फेरफटका चालू असतो. परंतु त्याच वेळेस मागे परतत असताना इकडे सयाजीराव आणि महिपत या दोघांची घराबाहेर पार्टी सुरू असते. दोघे दारू पित असतात. एकानंतर एक त्यांचा दारूचा पेक सुरू असतो आणि दारू पित असतानाच तो मधुभाऊ आपल्या हाती लागला पाहिजे, मग माझी मुलगी जेलमधून बाहेर सुटेल, असं महिपत सयाजीरावांना सांगत असतो. तर इकडे जानकी ही सगळीकडे फिरत असते आणि मधुभाऊ कुठे भेटतील याचा शोध घेत असते. ती लोकांना विचारत असते. परंतु त्याच वेळेस मधुभाऊ हे चक्क सयाजीराव आणि महिपतच्या समोरून जाणार इतक्यात जानकी ही त्यांना तेथून दूर नेते आणि समजावून सांगते, मधुभाऊ तुम्ही हे काय करताय? तुमचा जीव धोक्यात आहे. तुम्ही आउट हाऊसच्या बाहेर का निघाले? चला आत्ताच्या आत्ता, असं म्हणून ती मधुभाऊंना आउट हाऊसमध्ये नेते आणि दरवाजा बंद करते. परंतु ऐश्वर्या हे सगळं पाहते. ती दरवाजा वाजवते. मधुभाऊ दार उघडतात तर ऐश्वर्या त्यांना आपली ओळख करून देते की मी जानकी वहिनीची जाऊ आहे. त्यांनीच मला पाठवलंय की तुम्ही येथे आहात ना? तुम्हाला काही कमी जास्त तर नाही आहे ना? मी तुमची काळजी घेईल. मधुभाऊ सांगतात, सगळं आहे, तुम्ही काळजी करू नका. ऐश्वर्याला खूप आनंद होतो. आपल्या हाती आता हुकमाचा एक्का लागलाय. आपल्या बापाला हे सगळं सांगायचं असं ती ठरवते. इकडे सायली ही किचनमध्ये असते. तेवढ्यात कल्पना तेथे धावत पळत येते आणि विमलला सांगते की पूर्ण आजी घरी परत आल्यात. आज त्या होळीच्या दिवशी आल्यात, तर त्यांच्यासाठी मस्त पुरणपोळीचा बेत करूया, असं म्हणून कल्पना जाऊ लागते. तर तेवढ्यात सायली म्हणते, विमलताई, जर पूर्ण आजींनी माझ्या हातच्या पुरणपोळ्या खाल्ल्या तर किती छान होईल ना? कल्पना हे सगळं ऐकते. तेवढ्यात पूर्ण आजी घरामध्ये येतात. पूर्ण आजींना घरी आल्यामुळे खूप आनंद झालेला असतो. पूर्ण आजी पाणी मागतात तर विमलऐवजी सायलीच पाणी घेऊन येते आणि पूर्ण आजींना देऊ लागते. परंतु पूर्ण आजी तिच्या हातून पाणी घेत नाही आणि विमलला पाणी आणायला सांगतात. विमल त्यांना पाणी आणून देते. तेव्हा पूर्ण आजी चिडून म्हणतात, मला या खोट्या गोडपणाचा खूप कंटाळा आलाय, मला येथे नाही थांबायचंय, आणि त्या तेथून जाऊ लागतात. तर सायली त्यांना थांबवते आणि म्हणते, पूर्ण आजी, मी आज तुमच्यासाठी पुरणपोळी करणार आहे. कल्पना चिडून म्हणते, तुला किती वेळ सांगितलंय, आम्ही तुझ्या हातचं काहीही खाणार पिणार नाही, मग पुन्हा पुन्हा कशाला विचारते? तू विमलला म्हणाली की आता पूर्ण आजी माझ्या हातच्या पुरणपोळ्या खाणार, हे मी ऐकलंय आणि आम्ही ते बिलकुल खाणार नाही, असं म्हणून कल्पना ही विमलला दटावून सांगते की आमचा स्वयंपाक फक्त तूच करायचा, आणि ती तेथून निघून जाते. सायलीला खूप वाईट वाटतं. सायली आपल्या रूममध्ये येते आणि खूप आनंदाने अर्जुनला सांगते की पूर्ण आजी परत आल्या आहेत. अर्जुनही खुश होतो आणि विचारतो, मग त्यांनी तुला काही टोमणे नाही का दिले? तेव्हा सायली म्हणते, अहो ते चालणारच, त्याचा काय एवढा विचार करायचा. अर्जुन हा काहीतरी काम करत असतो. सायली विचारते, काय झालं? तर अर्जुन म्हणतो, आपण या केसमध्ये डेड एंडला आलोय, पुढे काय करायचं तेच मला कळत नाहीये. आपल्याकडे हे 2 पुरावे होते. एका बुटीकचं ते व्हिजिटिंग कार्ड, आपण पुन्हा एकदा त्या बुटीकमध्ये जाऊया आणि माहिती काढूया. सायली म्हणते, मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार, मी तुमची केस पार्टनर आहे ना. अर्जुन आधी तर त्यासाठी नकार देतो, परंतु सायली हट्ट धरते, त्यामुळे अर्जुनचाही नाईलाज होतो आणि दोघे बुटीकमध्ये कसं जायचं, तेथे गेल्यावर काय प्लॅन बनवायचा, याबद्दल सगळी प्लॅनिंग करतात. सायलीला खूप आनंद होतो. इकडे कल्पना ही पूर्ण आजींसाठी कॉफी घेऊन येते आणि त्यांना सांगते की मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. तन्वीबद्दल जे घडलं, आता आपण ते बदलू शकतो. पूर्ण आजी विचारते, अशी काय कल्पना सुचली आहे तुला? तर कल्पना सांगते की आपल्या अश्विनने ठरवलंय की त्याला आता तन्वीशी लग्न करायचंय. हे ऐकून आधी तर पूर्ण आजीला मोठा धक्काच बसतो. तर इकडे अर्जुन हा त्याच्या रूममध्ये असतो. तेवढ्यात सायली हे एकदम मॉडर्न कपड्यांमध्ये त्याच्या समोर येते. तिचा लुक हा पूर्णपणे चेंज झालेला असतो. ती खूप सुंदर दिसत असते. तिला पाहून अर्जुनची विकेटच पडते. तर इकडे कल्पना ही पूर्ण आजीला समजावून सांगते की जेव्हा अश्विनने हे मला सांगितलं तेव्हा मलाही खूप वेगळं वाटलं, धक्का बसला होता, परंतु यात काय चुकीचं आहे?
तुम्ही प्रतिमाला वचन दिलंच होतं ना, मग आता तन्वी ही आपल्या घरची सून बनणार, अर्जुनची नाही तर अश्विनची बायको बनेल. तिचं आयुष्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं, ते आपण भरून काढू शकतो. ही कल्पना तिला सुद्धा खूप आवडते. पूर्ण आजीला आनंद होतो. अर्जुन हा सायलीला म्हणतो की तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय, पण जनरली असे कपडे घातल्यावर मुली मंगळसूत्र घालत नाही, तुम्ही मंगळसूत्र काढून ठेवा. सायली खूप चिडते आणि म्हणते मी बिलकुल मंगळसूत्र काढणार नाही. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मंगळसूत्र नका काढू, कमीत कमी ते आतमध्ये टाका, म्हणजे ते कोणाला दिसणार नाही. सायली यासाठी तयार होते. अर्जुन तिला म्हणतो तुम्ही थोडा मेकअपचा टचअप करा, तोपर्यंत मी रेडी होऊन येतो, आणि तो तिथून जातो. इकडे पूर्ण आजीला अत्यानंद झालेला असतो. आता तन्वी आपल्या घरची सून होणार, मी प्रतिमाला दिलेलं वचन पूर्ण होणार, म्हणून तिला खूप आनंद होतो. परंतु रविराज या नात्यासाठी हो म्हणतील की नाही हा प्रश्न पूर्ण आजीला पडतो. तेव्हा कल्पना म्हणते आपण त्यांना एकदा म्हणून तर पाहूया, ते तयार होतीलच आणि नक्कीच अश्विन आणि तन्वीचं लग्न होईल. तन्वी या घरची सून झाली तर आपल्या घराचं नंदनवन होईल, स्वर्ग होईल असं कल्पनाला वाटत असतं. तेव्हा ती लगेच प्रतिमाला कॉल करते आणि म्हणते आज होळी आहे, तर तू संपूर्ण कुटुंबाला घेऊन येथे ये. प्रतिमा म्हणते रविराजचं मी नाही सांगू शकत, परंतु मी आणि तन्वी नक्की येईल. कल्पना हो म्हणते. आज प्रतिमा आल्यावर तिच्याशी बोलायचं असे या दोघी ठरवतात. तेवढ्यात अर्जुन सुद्धा तयार होऊन येतो, परंतु अर्जुनचा हा लुक पाहून सायली त्याच्यावर हसू लागते. अर्जुन चिडून म्हणतो तुम्ही हे कपडे घालून आला तेव्हा तर मी तुम्हाची कॉम्प्लिमेंट दिली आणि तुम्ही माझ्यावर हसताय का? सायली म्हणते हसण्यासारखं काही नाही, तुम्ही खूप देखणे दिसताय त्यामुळे मी हसत होते. अर्जुनलाही बरं वाटतं. थोड्या वेळानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही रेडी होऊन खाली येतात, परंतु या दोघांना अशा कपड्यात पाहून कल्पना, विमल आणि पूर्ण आजीला मोठा धक्काच बसतो. पूर्ण आजी चिडून म्हणते अर्जुन हे काय आहे, आज सण आहे आणि सणाच्या दिवशी सुभेदारांची सून असे कपडे घालून घराबाहेर जाणार का? आमच्या इज्जतीचं काय होईल, लोक आम्हाला नावं ठेवतील. हे ऐकून अर्जुन हसू लागतो आणि पूर्ण आजीला विचारतो मला तुमचं काही कळतच नाही. तसं तर तुम्ही म्हणतात की सायली आमच्या घरची सून नाही आणि आता म्हणताय की ती आमच्या घरची सून आहे, तिने असे कपडे नाही घातले पाहिजे. आधी काय ठरवा आणि मग मला सांगा. तेव्हा पूर्ण आजी आणि कल्पनाला काय बोलावं ते कळतच नाही. कल्पना चिडून म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करताना तुम्ही काहीही करू शकता हे आम्हाला कळलंय. अर्जुनला खूप वाईट वाटतं. अर्जुन म्हणतो वा मामा, तुला हे बोलायला चांगलंच जमतं. आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं हे तुला आठवतं, पण त्यानंतर 1.5 वर्ष आम्ही एकत्र राहिलो, एकमेकांच्या प्रेमात पडलो. तुमच्यामुळे आम्ही जबरदस्ती घटस्फोट घेतला, परंतु तरीही आम्ही तुमच्या समोर लग्न केलं. आता ती या घरात माझी बायको म्हणून राहते, हे नाही दिसत तुला? तुम्हाला काय समजायचं ते समजा. असं म्हणून अर्जुन हा रागारागाने सायलीचा हात हातात घेतो आणि तेथून निघून जातो. त्यामुळे कल्पना आणि पूर्ण आजीचा चेहरा हा पाहण्यासारखा झालेला असतो. तर दुसरीकडे सयाजीराव हा महिपतच्या अड्ड्यावर येतो. तेथे नानासाहेबला पकडून ठेवलेलं असतं, परंतु त्याच वेळेस तेथे सयाजीरावला मधुकरचा फोटो दिसतो आणि मधुभाऊनं कुठेतरी पाहिलंय असं त्याला वाटू लागतं. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही त्या बुटीकमध्ये पोहोचतात आणि येथे काम करणाऱ्या मुलीला सांगतात की आम्हाला काही पार्टीवेअर कपडे हवे आहेत. ही मुलगी त्यांना कपडे दाखवू लागते, परंतु या दोघांनाही कपडे आवडले नाहीत असं ते दाखवतात. सायली चिडून म्हणते या दुकानात काही चांगले कपडे दिसत नाहीये. तर अर्जुन म्हणतो हो खरंय, मी तुला आधीच म्हटलं होतं की आपण ऑनलाईन शॉपिंग करूया, 2-3 लाखांची खरेदी करायची आपल्याला. हे ऐकून या मुलीला आश्चर्यच वाटतं. तर सायली म्हणते परंतु माझी मैत्रीण साक्षी तर येथूनच कपडे घ्यायची. तर अर्जुन म्हणतो नाही, तिने तुला फसवलं असेल, ती येथून कपडे घेत नसेल. तेव्हा सायली म्हणते तू यांना ते रजिस्टर दाखव ज्यामध्ये साक्षीचं नाव असेल की साक्षी शिकरे नावाची मुलगी येथूनच खरेदी करते, मगच त्यांना विश्वास पटेल. आधी तरी ही मुलगी यासाठी नकार देते, परंतु आपलं एवढं मोठं कस्टमर जायला नको म्हणून ती यासाठी तयार होते आणि या दोघांना हे रजिस्टर दाखवू लागते. परंतु त्याच वेळेस दुकानाची मालकीन तेथे येते आणि या दोघांवर चिडून म्हणते की तू रजिस्टर यांना काय दाखवतेस. ही मुलगी रजिस्टर ठेवून देते. त्यामुळे अर्जुन आणि सायलीचा प्लॅन फ्लॉप ठरतो. या दोघांनाही वाईट वाटतं. इकडे सयाजीराव हा मधुभाऊंना मी कुठेतरी पाहिलंय असं महिपतला सांगतो आणि त्यांची माहिती द्यायची ठरवतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मधुभाऊंना पुन्हा एकदा किडनॅप केलं जाणार, परंतु सायली, जानकी, अर्जुन आणि ऋषिकेश
हे चौघे गुंडांपासून मधुभाऊंना सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि या सगळ्या तणातणीमध्ये चक्क एक गुंड हा मधुभाऊंवर गोळी चालवणार आणि ही गोळी जानकीला लागेल. मग आता जानकीच्या आयुष्याला काही धोका होईल का, जानकी ही वाचणार का, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कसं काय मंडळी, ठरलं तर